कारण अकोटमध्ये हिदायत पटेल यांच्या हत्येच्या नंतर आता समर्थकांनी मोठा गोंधळ घातलेला आहे आणि हिदायत पटेल यांचं पार्थिव अकोटमध्ये दाखल होताच समर्थकांनी हा राडा केलाय। अकोट पोलीस स्टेशनच्या समोर समर्थक एकवटलेले बघायला मिळतात आणि हा गोंधळ सध्या घातला गेलेला आहे। अकोटमध्ये सध्या पोलिसांनी मोठा चोख बंदोबस्त ठेवलाय। हिदायत पटेल यांच्या समर्थकांचा संताप या ठिकाणी झालेला दिसतो आहे। ज्या पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली या सगळ्याला काहीशी कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी आणि काहीशी राजकीय पार्श्वभूमी देखील असल्याचं बोललं जात आहे। त्यांचं पार्थिव या ठिकाणी दाखल होता समर्थकांनी मोठा गोंधळ घातलेला आहे। तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष असणारे हिदायत पटेल यांच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे। या सगळ्याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश अलोने सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, काय नेमकी या सगळ्या हत्येच्या मागची या सगळ्या घडामोडींच्या मागची पार्श्वभूमी होती आणि सध्या तिथे काहीसं तणावाचं वातावरण आहे, संतापाची लाट उसळलेली बघायला मिळते। निश्चितच यामिनी, काल जेव्हा हल्ला झाला हिदायत पटेल यांच्यावर मोहाळा त्यांच्या गावात नमाज पढून बाहेर येत असताना मशिदी बाहेरच त्यांच्यावर हल्ला झाला आणि उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला। हिदायत पटेल फक्त राजकीय नेते नव्हते तर समाजकारण त्याबरोबर सहकार या क्षेत्राशी अतिशय जोडलेला जमिनीवरचा नेता होता। अनेक लोकांशी जे आहे अकोट तालुक्यातल्या सर्व समाजाशी अतिशय जोडलेला हा नेता होता आणि त्यांच्या निधनानंतर अकोटमध्ये फार मोठ्या प्रमाणात एक प्रक्षोभ जो आहे तो लोकांचा पाहतोय आणि त्यांचं पार्थिव शरीर जे आहे सध्या अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाहेर सध्या आणलेलं आहे आणि कार्यकर्ते आणि नातेवाईकांची जी मागणी आहे की आरोपींना अटक झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही आणि आपण पाहतो की ठिय्या आंदोलन जे आहे ते अगदी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन समोर त्यांनी सुरू केलं आहे। जोपर्यंत त्यांच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नसल्याचा जो पवित्रा या सर्वांनी घेतला आणि एक अतिशय सालस आणि समंजस असा नेता ज्याचं फक्त राजकारणाशीच नाही तर राजकारणाच्या पलीकडले संबंध होते। त्याच्यामुळे फक्त समाजाचेच नाही तर सर्व समाजाचे सर्व स्तरातले लोक जे आहेत ते आपल्याला इथे आंदोलनकर्त्यांमध्ये दिसत आहेत। आपल्या सोबत काही आंदोलनकर्ते आपण त्यांच्या भावना आपण त्यांना विचारूयात की काय भावना आहेत, नेमकं तुमची मागणी काय आहे? काय पांचों आरोपी को अरेस्ट करो। हाँ, अरेस्ट करो पांचों सब आरोपी को अरेस्ट करो जिनके नाम पटेल ने बताया। काय काय मागणी काय, तुमच्या भावना काय? तुमचा नेता गेलाय, आज तुमच्या डोळ्यात पाणी दिसतंय, काय म्हणणं आहे? आमचा हे कहना आहे की जो 5 आरोपी आहे त्याला अटक करा, तो हटणार नाही। आपण पाहतो की हजारोचा जमाव जो आहे यामिनी तो इथं जमलेला आहे आणि त्या सर्वांची मागणी एकच आहे की आरोपींना अटक करा, आमच्या समोर आरोपींना आणा, त्यानंतरच आम्ही हटू। आणि याच्यानंतर आणखी काही लोकांना आपल्या भावना ज्या आहेत त्या बोलायच्या आहेत। तरुणाई जी आहे ती मोठ्या प्रमाणात दिसत आहे। काय मागणी, क्या मांग क्या है आपकी? हमारी ये मांग है 5 आरोपी को अरेस्ट करो, 5 आरोपी को अरेस्ट करो और जब जाके यहाँ से हम जाएंगे वापस वैसा नहीं जाएंगे। 5 आरोपी को अरेस्ट करो यहाँ पहले। यामिनी, आरोपींना अटक केल्याशिवाय आम्ही कोणत्याही पद्धतीने माघार घेणार नाही। क्या मांग क्या है आपकी? हमारी मांग ये है कि भाई हमारे कांग्रेस के लीडर तो थे ही, हमारे कौम के हमदर्द लीडर भी थे। इनके साथ जो बहुत गलत हुआ है, ये जो आरोपी लोग हैं इनको जिन्हें भी करा है बहुत गलत करा है, इनकी प्रशासन फुल तरह से कार्रवाई दे। आँख में पानी है आपके, क्या कैसे रिश्ते थे हिदायत पटेल साहब? रिश्ते थे, हमारे गांव के हमदर्द नेता थे, वो हमारे भी लीडर थे, मोहाळा के हैं? मोहल्ला के हमारे रिश्तेदार थे। तर एक राजकारणाच्या पलीकडला जो संवाद आहे तो हिदायत पटेल यांचा होता आणि याच नेत्याला न्याय मिळाला पाहिजे। त्यांचे मारेकरी आहेत त्यांना जे आहे ते न्याय मिळाला पाहिजे। त्याच्या क्या मांग है और क्या आज जो वाकया हुआ उसके बारे में क्या भावना है, क्या है आपकी? ये जो वाकया हुआ इसकी हम भरपाई तो नहीं कर सकते लेकिन इंसाफ के लिए जरूर लड़ सकते। जो इन्होंने बयान दिए वो बयान पर इन्होंने आरोपी को अरेस्ट करना और उसके बाद में हम ये जनाजा दफन करेंगे, उसके बगैर हम हलने वाले नहीं। हम दरियापुर तालुके से आते हैं लेकिन हमारे रिलेशन हर कौम से उनके रिलेशन ऐसे थे कि वो सर्व संभव सब कुछ साथ में लेके साथ में रह के काम करते थे और उनका वर्किंग ऐसा था कि जैसा अपने घर को बुआ के जैसा। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जो माणूस घरातला आपला आहे त्या अनुसार ते वागत होते। चाहे मग लहान असो की पैसेवाला असो, त्याच्याजवळ एकच विचार होता, सबकी साथ और सबका एक साथ में विकास।
फक्त अकोल्यातूनच नाही तर आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातून कार्यकर्ते जे आहेत ते आलेले आहेत. अनेकांच्या डोळ्यात पाणी आहेत आपल्याला, आपण पाहतोय. आणि अगदी फक्त उमेश. राजकारणच नाही तर समाजकारण, इथलं सहकार या सर्व क्षेत्रामध्ये सहजपणे वावरणारा हा नेता होता. आणि त्या नेत्याच्या अशा पद्धतीने त्यांचा अंत व्हावा याचं सर्व लोकांना दुःख आणि त्यांच्या मनात त्याचा प्रक्षोभही आहे. आणि लोकांची जी मागणी आहे तीच आहे की आरोपींना तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि अगदी. त्यानंतरच आम्ही त्यांचा जे आहे ते अंत्यसंस्कार करू. यामिनी. अगदी उमेश, या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.